आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. विजेच्या दुर्घटनेत मेंढपाळाला दिलासा. 24 तासात 64,000ची मदत. महसूल प्रशासनाचा तत्पर प्रतिसाद. मंत्री मकरंद पाटील यांच्या निर्देशाची तात्काळ अंमलबजावणी. वाई तालुक्यातील आसले येथे वीज कोसळून मेंढ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत 16 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ यांना मोठा आर्थिक फटका बसला. या मेंढपाळाला महसूल प्रशासनाने दिलासा देत अवघ्या 24 तासात 64,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली. प्रशासनाच्या या जलद आणि संवेदनशील कार्यवाहीमुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास वाई तालुक्यात अवकाळी पावसांसह विजेचा कडकडाट सुरू होता. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आसले गावच्या शिवारात मेंढ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळली आणि दुर्दैवी घटनेत 16 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ राहणार आसले तालुका वाई यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी तातडीने प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे व तहसीलदार सोनाली मेटकरी यांना मदत देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या आदेशानुसार प्रशासनाने विलंब न करता तात्काळ कार्यवाही सुरू केली. तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित सर्कल अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तलाठी अभंग यांनी घटनेची माहिती तातडीने देत पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर संबंधित अहवाल तात्काळ तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे व तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी स्वतः पाठपुरावा करून मंजुरी जलद गतीने मिळवली. शासनाच्या नियमावलीनुसार प्रति मेंढी 4,000 रुपये या दराने 16 मेंढ्यांसाठी एकूण 64,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. ही रक्कम कोणतीही दिरंगाई न करता थेट मेंढपाळ नंदकुमार पिसाळ यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. महसूल विभागाने कोणतेही हेलपाटे मारायला न लावता तात्काळ मदत दिल्यामुळे मेंढपाळ पिसाळ यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही इतरांसाठीही आदर्श ठरणारी असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. 2026 रोजी मौजे आसले येथे घडलेल्या वीज आपत्ती दुर्घटनेबाबत माननीय मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या निर्देशानुसार माननीय उपविभागीय अधिकारी डॉक्टर श्री योगेशजी खरमाटे साहेब व माननीय वाई तहसीलदार सोनाली मेटकरी साहेब व मंडल अधिकारी श्री भोसले व ग्राम महसूल अधिकारी श्री अभंग व महसूल सेवक सौ वाघ यांच्या तत्पर प्रयत्नामुळे आज रोजी 24 तासाच्या आत तत्पर महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आम्हा पिसाळ कुटुंबास आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. याबद्दल सर्व मंत्री महोदय श्री मकरंद आबा पाटील व महसूल विभाग यांचे शतशः आभार. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.